अतिवृष्टी होते आहे, ढगफुटी होते आहे सगळीकडे। आता हे माझे ग्रामीण भागातलेच आमदार आणि खासदार आहेत, पंचनामे सुरू झाले असतील, पंचनामे सुरू करणार, मग त्याच्यानंतर काही असेल ते मोजके काही पैसे की त्या शेतकऱ्यांना वाटून हे मोकळे होणार। शेतकऱ्याचं नुकसान झालेलं डोळ्यादेखत दिसतंय, तरी देखील तुम्ही पंचनामे केल्यानंतर त्याला पैसे देणार। माझं तर म्हणणं असं होतं की या सरकारने पंचनामे जरूर करावेत, करायलाच पाहिजे, पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, पण तातडीने सरसकट एक काहीतरी किंमत, काहीतरी रक्कम ही शेतकऱ्यांना द्यायला काय हरकत होती। याचं कारण असं की देवाभाऊ या नावाने तुम्ही करोडो रुपयांची जाहिरात करताय, करोडो। त्याचा पंचनामा कोण करणार, की पैसे आले कुठून, पैसे दिले कोणी, कशासाठी जाहिरात केली। छत्रपती शिवाजी महाराजांना हार किंवा त्यांच्या चरणी फुलं वाहताना जाहिरात करायची, की करोडो रुपये म्हणजे किती कोटी असतील, अजूनही त्याचे होल्डिंग आहेत, तुमच्या सगळ्या चॅनलवरती त्या जाहिराती होत्या, सगळ्या वृत्तपत्रात सामना सोडून, म्हणजे ही काय माझी पोटदुखी नाही, पण जाहिराती होत्या। हे करोडो रुपये तुम्ही एका दिवसासाठी आणि एका